आपण म्हणजे आजकाल आपण ऍड वगैरे सगळ्या बघतो, पण तेव्हा या ऍड बघून म्हणजे तुम्हाला मी नाव घेतलं की लगेच आठवेल. मी फक्त एक नाव घेतो, मग तुम्हाला कदाचित तुम्ही रिलेट करू शकता. सर हा ब्रँड आपलाच आहे आणि तो म्हणजे एसटी स्टँड वरती ही प्रामुख्याने ऍड असायची बघा. तुम्ही माहिती नो तुम्हाला कदाचित सर राईट. आणि तो ब्रँड म्हणजे या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खोगोचे श्री निशांत रेडकर आणि सगळ्यांना मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून खोगोची निवड झालेली आहे. 1961 मध्ये मुरलीधर रेडकर यांनी मुंबईतील गिरगाव मधून खोगो गोळ्यांचा प्रवास सुरू केला. अतिशय स्वस्त आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणून या गोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. खोगोच्या प्रसिद्धीमध्ये वर्तमानपत्रातील कल्पक, कार्टून जाहिराती आणि एसटी वरील जाहिरातींचा मोठा वाटा होता, ज्यामुळे हा ब्रँड महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घराघरात पोहोचला. साधी वेष्टनं आणि गुणकारी परिणाम यामुळे खोगो आजही खोकल्यावरील एक भरोसाचं नाव समजलं जातं. मुरलीधर रामदास या कंपनीने पिढ्यानपिढ्या आपली गुणवत्ता जपली असून आयुर्वेदिक परंपरेचा वारसा आजही दिमागात सुरू आहे. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू खोगोसाठी जोरदार टाळ्या. श्री निशांत रेडकर सर, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि बघा 1961 पासून हा ब्रँड आहे. अगदी आपण असं म्हणतो की एक वेगळे कार्टून्स त्यांचे फेमस तुम्हाला आठवत असेल तर असायचे, अजूनही माझ्या डोक्यात येतात, तुम्ही लक्षात येते. सो इट्स अ ब्रँड राईट. खूप 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 धन्यवाद रेडकर सर. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. सर्वप्रथम मी अर्थसंकेत यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला मोस्ट पॉप्युलर ब्रँड यांनी सन्मानित केलं आहे. अर्थसंकेतने आम्हाला लास्ट 2 वेळा पण ही अपॉर्च्युनिटी दिलेली आणि मी त्यांचे खूप आभारी आहोत. खोगो या ब्रँडबद्दल बोलायचं तर हे 1961 साली माझ्या आजोबांनी श्री कैलासवासी मुरलीधर महादेव रेडकर यांनी चालू केलेलं. एक गिरगावच्या छोट्याशा खोलीतनं हा ब्रँड चालू झाला आणि नंतर हळूहळू त्यांनी एक जाहिरातीचे माध्यम घेऊन न्यूजपेपर, बस, एस टी डेपो सगळीकडे छोट्या छोट्या ॲड्स केल्या आणि हा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रभर पसरवला. ही त्यांचीच मेहनत आहे. नंतर आता माझे वडील आहेत हेमंत रेडकर, त्यांनी खूप हे नवीन नवीन ॲड्सच्या कार्टून्सच्या मदतीने ह्या ब्रँडला चांगलं एक मोठ्या लेवलवर नेलं. त्याचं आम्ही आज फळ भोगतोय आणि आज आम्ही 3rd जनरेशन आलो आहेत. आम्ही फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, क्विक कॉमर्स असेल, ई कॉमर्स असेल, या सगळ्यावर आम्ही आमचं आता प्रॉडक्ट लिस्ट केलं आहे. आणि खोगो पहिला असं होतं की तुम्हाला मेडिकल स्टोर्समध्ये मिळायचं, पण आता कुठल्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 1mg असेल, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, इथे सगळीकडे अवेलेबल आहे. आणि मी एवढंच सांगेन की कुठल्याही नवीन मराठी एंटरप्रेनर असेल किंवा कुठलाही एंटरप्रेनर असेल की तुम्ही 4 गोष्टींवर फोकस ठेवा. एक तर तुमचं कॅश फ्लो, कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो, व तुमचं मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आणि तुमचे सेल्स. बस ह्या 3 गोष्टीवर तुम्ही फोकस केलं ना तर तुमचा ब्रँड कुठच्या कुठे जाईल. आणि खास करून अजून एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी. ही क्वालिटी जर तुम्ही मेंटेन केली तर कन्झ्युमर जो कस्टमर आहे तो तुमचा परत रिपीट येणारच. आणि त्याचप्रमाणे आपले वेंडर्स, आपले डिस्ट्रीब्युटर्स, आपले जे सुपर स्टॉकिस्ट वगैरे आहेत, या सगळ्यांशी तुम्हाला खूप चांगलं रिलेशन ठेवायचं आहे. त्यांच्या मदतीनेच आपण आज या लेवलवर पोचलो आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की ही 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचा पण ब्रँड सगळीकडे दिसून येईल. तर आता आपल्याला फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि ओव्हरऑल एक्सपोर्ट पण करायचं आहे. मग अर्थसंख्येचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड.